जर माझ्याकडे जॅकेट वगैरे कोणतं जर असतं ना, मी गेलो असतो भाई, नसतं थांबलो. ओ भाई साब, झाला सीन. कळलं का भाई? हळू 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 हळू. इथं थांबणं चुकीचं आहे. इथं थांबणं चुकीचं आहे. लाईव्ह ऍक्सिडेंट झालाय भाई, लाईव्ह ऍक्सिडेंट. समोर खापकीने ठोकलाय. हो बघ, 3 गाड्या एकमेकांना ठोकल्यात. भाई साहब, नाही पब्लिकचं नाही सीन, ते जरा कुलंट लीक होते त्याच्यामुळं. नॉर्मल कर. काय नाव आहे तुझं? ओम. मला असं वाटलं होतं ओमकार म्हणतोयस का काय. बरं चल ठीक आहे. मला आपल्या भारताबद्दल येण्याची इज्जत रिस्पेक्ट होती ना, ती नाही राहिलेली आता एवढी. एवढ्या सगळ्या म्हणजे झेंड्याबद्दल किंवा तिरंग्याबद्दल रिस्पेक्ट नाही राहिली असं नाहीये. जे लोक पॉलिटिक्समध्ये तिथं जाऊन खेळखंडोबा करायला लागलेत ना आपल्या देशाचा, त्या गोष्टीबद्दलचा विषय हा. धनंजय माने इथंच राहतात का? धनंजय माने इथंच राहतात का? गाईज, कुलंटचा सीन यार हा मला कळत नाहीये. वॉश नसल्यामुळे होते का? धार लागली पिचकारी, आणि ती गरम आहे असं पण नाही की नॉर्मल आहे. भाई CNG लीक व्हायला लागलाय भाई साहब. 12,000 किलो CNG असतं याच्यामध्ये. मी गावाला चाललो होतो ना, CNG टाकला गाडीमध्ये बलेनोमध्ये, तेव्हा असंच विचारलं होतं. 12,000 किलो. ए लाईनअप बघा, लाईनअप सेक्सी यार, काय लाईनअप आहे. करा लाईनअप, करा गिअर अप आणि का राईड वरती. गाईज गुड मॉर्निंग. एंजलची हालत काय चिखलने माखली आहे ना. ओके ठीक आहे. लय दिवसानंतर मी आज एंजलला टच केलंय, हात लावतोय, फील करतोय. आज एक छोटीशी शॉर्ट राईड होणार आहे, त्या राईडसाठी मी चाललोय. बाय द वे, माझा आवाज रेकॉर्ड होत असेल, आय होप सो. थोडीशी खराब झाली आहे, घाण झाली आहे, मळली आहे, चिखलामुळं मळली आहे. वॉर्मअप का नाही होते एवढं लवकर. वॉर्मअपसाठी ना टाईम घ्यायला लागली. आय थिंक कुलंट कमी आहे, कुलंटचा इश्यू होतोय. कुलंटचा इश्यू होत असल्यामुळे मे बी आहे ना वॉर्मअपसाठी थोडासा टाईम घेते. थोडा नाही थोडं जास्तच टाईम घ्यायला लागली. ऑलरेडी 1.5 मिनटं झालेलं आहे. 1.5 मिनटाचं जर पुढं घेते दॅट्स मीन्स काय ना काहीतरी यु नो टेक्निकल एरर आहेच. डॉक्टरकडे नेली पाहिजे हिला लवकरच. गुड मॉर्निंग डिअर एंजल. उठ ना बाबा, आता टेम्परेचर नाही दाखवते अजून. आताशी वॉर्म तर झाली आहे. सबसे पहले अपने को ढूंढना पड़ेगा इसका पेट्रोल पंप. पेट्रोल डालेंगे देन आगे निकलेंगे. अरे हो ना वॉर्मअप. काय झालं तुला बाळा?
भाई जरा जास्तच टाइम नाही घ्यायला लागले आता हे. कसं काय व्हायचं रे बाबा. आत्ताशी वॉर्मअप झाली. हवा पण चेक करायला लागणार आहे. बाईक ऍक्च्युली मी ना इकडं काल रात्री चालू होतो बाईक घ्यायसाठी. बट सीन असं झालं रात्री म्हटलं पाऊस पण आहे व्लॉग पण काय बनवणार आणि म्हटलं आज 15 ऑगस्ट आहे ना तर 15 ऑगस्टसाठी मग एक छोटीशी राईड पण होऊन जाईल. राईड करता करताच आहे ना आता आपण जाणार आहे. पेट्रोल पंप कुठं भेटेल. या साईडला तर पंप पण नाही राव. मागच जायला लागेल. विदाउट पेट्रोल पंप देर इज नो ऑप्शन फॉर नाव. झेंडा वंदन चालू आहे इथं. यार पंप कुठं भेटेल. पेट्रोल पंप कुठे आहे रे. पेट्रोल पंप हायवे वरून खाली. ठीक आहे थँक्यू. भाईसा पेट्रोल पंप पण कुठे ते बघायला लागतं इकडं. हा आज बालकराव पण नाही आणला. मी ऍक्च्युली राईडच्या ह्याच्यामध्ये नव्हतोच. सो चलो लेट्स सी गाइस. हेल्मेटला पुसला पण नाही रे एवढा आळस. अँगल थोडं तिरकं आहे का. तसं तर मला तिकडं भेटला असतं पेट्रोल पंप. बट मला माहिती ना त्याच्यामध्ये पेट्रोल किती आहे. करत असण्यापेक्षा ना खरं लिटरली त्या रोडला तर गेलो असतो. पेट्रोल पंप जर भेटला तर असताच कुठेतरी. हा चल भेटला भेटला भेटला. HP भेटलाय. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. भाई थोडी थोडी थंडी वाजते.
इथं टाकलं. एकदा सुरतला गेलो होतो ना, त्या टायमिंगला असं सीन झालता. भाई ऑटो कट चालू आहे का? हा, सेन्सर लागत नाहीये. लाव, मी टाकतो मग. नको, डायरेक्ट टाक. काय करता, मीच टाकतो. काय सीन आहे? 0 झाल्यानंतर दाबायचं होतं का? आले बऱ्यापैकी. भाई मोबाईलची भीती वाटते. लूज पॅन्ट घातल्यामुळे आहे ना, पडायची भीती वाटते. अरे गिअर नाही पडते बोललो. 6व्या गिअरला पोचवली गाडी मी. सिरियसली लय भारी स्ट्रेच होता का. तरी म्हटलं चाक्या इकडं गाडी पळवतो कशी काय. बाय चाक्याला नाही पळवायला पाहिजे काही ठिकाणी, पण तो पळवतोय. मला भीती वाटायला लागली मोबाईलची. जर पडला बिडला ना तर व्हायचा विषय. या साईडला माईक आहे. रोड इकडचे मस्त आहेत, खुल्ले खुल्ले रोड आहेत. भाई काय खतरनाक सीन आहे सगळीकडं. सही आहे, सही आहे, सही आहे. करा राईड, करा भेंडी, करा राईड. फर्स्ट टाइम हा सीन केलं का आज रेवाला. कारण सगळे रायडर्स आहेत ना, त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे चल चालून जाईल, काय प्रॉब्लेम नाहीये. म्हणतो भावड्या, बाय 15 ऑगस्ट आहे ना, त्याच्यासाठी आहे ना मी फक्त एक झलक अशीच चारायला चाललंय. कारण विषय असा लय टाइम झाला ना, आपण गाडी चालवली पण नव्हती. त्याच्यामुळे म्हटलं यार चल ना यार जाऊन घेऊया कुठेतरी मस्त छोटी एक शॉर्ट राईड होऊन जाईल. 15 ऑगस्ट मला ॲक्च्युली इथं झेंडा लावायचा होता, बट झेंडा लावण्यासाठी आता काय आहे नाही. आणि मी असा निघलोय ना, रायडर लोक मला बघून म्हणतील अरे काय रायडिंग करतो हा फालतू मध्ये. कारण ना मी रायडिंगचे कोणते ना गिअर यूज करतो, हे पण आपलं नॉर्मलच आहेत, जस्ट रँडम.
नो प्लॅन्स फॉर राईड गाईज. त्याच्यामुळे आहे ना हा विषय आहे. मी फक्त गाडी घ्यायला आलो होतो, पिक करायला आलो होतो, पण म्हटलं तसं पण 15 ऑगस्ट आहे, राईड करायला काय प्रॉब्लेम नाही, करू शकतो आपण छोटीशी. सो लेट्स गो. मला कोणता तरी टोल नाका आहे, नंतर टोल नाक्याच्या पुढं जायचं आहे. हिचंच आहे, जवळपासच आहे. त्या टोल नाक्याच्या पुढे पण फुल गर्दी असते रायडर लोकांची. आवड्या छोटीशी राईड करणार त्याच्यामुळे ना मस्तीच्या मूड मध्ये दिसतं असं झालंय. लाईनअप बघा, लाईनअप सेक्सी यार, काय लाईनअप आहे. करा लाईनअप, करा गिअर अप आणि का राईड वरती. दिया है जहाँ भी देंगे. सही आहे. अच्छा भाई, हे सुद्धा कॅमेरामॅन यूज करायला लागले. रागीच्या गावात नाही, फॅमिली असू शकते ना. फुल तापलतोय ना, त्याचं कारण तेवढंच आहे. टाइमपास राईड मध्ये निघलोय ना त्याच्यामुळे. दिवसांनी आज माझ्या एंजलचा आवाज ऐकतोय ना, सो मी पण एक्साइटेड झालोय बघायला गेलं तर. येस गाइस, आय एम एक्साइटेड. यस, व्हेरी एक्साइटेड. जास्त झालं. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि संडे राईड्स असतात रायडर रिप्रेझेंट करण्यासाठी. आता इंडियाला पण सीन असा, आता इंडियाला रिप्रेझेंट करण्यासारखं राहिलं नाही. माहिती ना काय विषय चाललाय. नरेंद्र मोदी उपकार करायला लागलेत ना देशावरती, कर्ज घेऊन, कर्ज वाढवून, एवढ्या सगळ्या गोष्टी, टॅक्सेस बिक्सेस, काय बोलायचं ह्यांना. हे लोक आहे ना ऍक्च्युली चुकीच्या हातामध्ये देश गेला आपला, असं सीन झालं. आता मला त्या गोष्टीबद्दल आहे ना जास्त काही बोलायचं नव्हतं, बट स्टील बोलतो याच्यासाठी, कारण आज 15 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्टच्या दिवशी जर आपण आपल्या आझादीसाठी नाही बोललो तर काय अर्थ राहिला, है ना. जाऊ का मामाकडे नाश्ता करायला मस्त. मामा जवळपासच आहे ना, इकडं तळेगाव मध्ये आलो आपण. बघू थोडं अजून पुढे जाऊया. रायडर कोणी भेटते का नाही. सकाळी तर आवाज येत होते मला बाईकचे, आता नाही आवाज येते. मी खरं तर मी एवढा आळशीपणा केलाय ना, दुसऱ्याच्या गाडीचे आवाज ऐकून मग मी म्हंटल की चलो ठीक आहे, आज आपण आपली गाडी काढूया. थोडा पाऊस यायला लागलाय, बारीक बारीक पाऊस आहे ब्रो.
असं वाटतं थांबायला पाहिजे. त्याचं रायडिंग जॅकेट्स नाही आणले. जास्त लक्ष घ्यायला लागले. आईच्या गावात सगळं खराब व्हायला लागले. थांबा भाई. हे झेंडा लावू का? झेंडा कुठं भेटल रे? झेंडा लावतो जिथं भेटल तिथं. हेल्मेटच्या आतमध्ये काय पाऊस लागत नसल्यामुळे ना 89ला टेम्परेचर आले मस्त आहे की. गर्दी 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 मध्ये कुठे थांबत बसू यार. थोडासा पायफर चालवतो हाताने. अरे कुठं काय आहे का नाही? चलो सी यू. थोड्या वेळात भेटू. बाय बाय गाईज. कुलंटचा सीन यार हा मला कळत नाहीये. वॉश नसल्यामुळे होतोय का? धार लागली पिचकारी आणि ती गरम आहे असं पण नाही की नॉर्मल आहे. काय करू आता? ह्या गोप्रोमध्ये दिसते का नाही ते पण नाही कळत. इथं पूर्णपणे आहे ना पिचकारी 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 स्प्रेड बंद झाले आता ऑलमोस्ट. काय करू आता मी याचं? हो पूर्ण कुलंट इथं इथं इथं. फर्स्ट टाइम माझ्यासोबत हा सीन चालू आहे आता. मला नाही वाटत आता ही गाडी आहे ना जोपर्यंत काय रेडिएटरला काय दगड लागला काय लागलं मला काय कळणं झालंय. पिचकारी वाढली परत. काय सीन आहे यार. दिसते पिचकारी पिचकारी. ठीक आहे ही पिचकारी कुलंटची पूर्ण इथं कुलंट स्प्रेड झालं भाई. ब्रेक ऑइलवरती पण ती घुसायला लागलाय हा. तर काय करू मी ह्याचं? पिचकारी थांबतच नाहीये. पाऊस पण थांबत नाही. मला नाही वाटत आता इथून पुढे जायला पाहिजे. मला राईड कंटिन्यू करायला पाहिजे. 15 ऑगस्टचं भारी सरप्राईज भेटलेलं आहे मला. चलो ठीक आहे. काय करू नाही शकत. अजून पण चालूच आहे. ह्याच्यामध्ये आहे ना कुलंट राहिलं आहे की तिथे सुद्धा मला आहे ना आता कळत नाही आहे. कारण इथं आहे ना इथं कुलंटचा हावाला व्हाईटवाला डब्बा आहे ना हा कुलंटचा आहे. इथं जर हलवतो आहे मी त्याला नीट प्रॉपर तर तो असा मूव पण नाही होतोय ना शेक होतोय. असं वाटतं की ह्या लेवलपर्यंत आहे. निखिल बरोबर बघतो तर बरोबर बघतो का नाही बघत ते त्याचं त्याला माहिती का पूर्ण खाली झाले. नाही रे रेडिएटरचं काम कुठं करत असेल ना पहिलं सांगा यार. काय कुठून दगड लागलाय का काय लागले काय सीन झालं काहीच कळत नाही. चलो बघतो हिला. जातो मामाकडं काहीतरी करतो आणि मग ठरवू काय करायचं. रायडर्स बाय द वे मागाशी जे थांबले होतं ना तिकडं रायडर्स ते वाली गँग आहे ही. मला नाही वाटत मी इथून पुढं कंटिन्यू करेल जायचं. लय लोक कॅमेरा यूज करतात ते राईड करता करता. सेक्सी. चलो गाइस विथ कूलंट लिकेज आता मला जायला लागणार आहे.
रायडर लोकांना सोडून जायला लागतंय. युटर्न घ्यायचा आता मला. नो ऑप्शन गाईज, न्यायला लागेल रिटर्न. कसं आहे, ब्रेकडाऊन होण्यापेक्षा आहे ना रिटर्न गेलेलं परवडेल. अरे भाई CNG लीक व्हायला लागलाय भाई साहब. 12,000 किलो CNG असतं ह्याच्यामध्ये. मी गावाला चाललो होतो ना, CNG टाकला गाडीमध्ये बलेनोमध्ये, तेव्हा असंच विचारलं होतं. 12,000 किलो. मोकळ्या जागेमध्ये आहे आणि ऊन नाहीये, पाऊस पडतोय. CNG ला आता पूर्ण लीक होऊन देतील. 12,000 किलो CNG वेस्ट. ला टेम्परेचर कसं काय पोहोचतोय यार भाई साहब. मला नीट न्यायला अशीच आरामात नाही लागत. कुलंट पण दिसत नाही ना त्याच्यात किती राहिलंय. KTM लोडेड, भारी लोड केली आहे. ट्रॅव्हल करतोय वाटतं. सगळे जाणार सरळ, आपण जाणार लेफ्टला. आपण जाणार आता माझ्या मामाकडं. भाई साहब ट्रक चाकच निघून पडले. रोडला निघाल्यानंतर गाईज काहीही होऊ शकतं यार. एव्हरीथिंग इज अनप्रिडिक्टेबल. इवन लाईफ इज अनप्रिडिक्टेबल. झेंडा छोटी पोरं होती. और 105 ला टेम्परेचर पोहोचले ते कधीच पोहोचत नाही. 105 ला एवढी जास्त हीट झाली भाई साहब. टेम्परेचर एवढं जास्त वाढलंय म्हटल्यानंतर आय डोंट थिंक सो की कूलंट आता राहिलाय त्याच्यामध्ये. काय कसं आहे, एकदम हळू चालवण्यामध्ये पण सीन असं आहे की गाडी ओव्हरहीट होत राहते. एअर इनटेक झाला पाहिजे ना तिथं. जाळीवरती ना प्रेशरने पाणी मारलं पाहिजे. गाडी ना क्लीन वॉश झाली पाहिजे, क्लीन.
पाऊस जरासा कंट्रोल मध्ये आहे. तसं तर वेदर फोरकास्ट बघितलं होतं मी, ड्रिझलिंग कंटिन्यू चालूच आहे. 12 वाजेपर्यंत तर कंटिन्यू चालू राहणारच आहे. ह्याच्यासाठी मला ऑप्शन काय आहे, मी असं ऐकलंय, आता ऐकलंय ते बरोबर आहे का नाही ऐकलं ते बरोबर आहे आय डोंट नो यार. कूलंटचं जे जाळीचं काम आहे ना ते 4 व्हीलरवाले करतात. अरे कुठं गेला त्या मामाच्या घरीकडं जायला टर्न. आला 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 राईटन आला राईटन आला. एकशे 7. ओ भाई साहब 107 ला पोचायला लागली गाडी. 101च्या पुढं कधीच नव्हती गेली गाडी. 107 ला पोचली आहे. फुल जास्त ओव्हर हिटेड आहे ब्रो. आजची राईड थोडीशी एक्सपेन्सिव्ह झाली, थोडीशी जास्त एक्सपेन्सिव्ह झाली. हाच टर्न आहे. अरे झाड तोडली त्यामुळे ओळख उभी येणं झाले. (109) म्हणजे 100 झालं तर आरामात पोहोचत असणार आहे टेम्परेचर. इथंच आहे ना, झाडं सगळी तोडून टाकलीत. कसं कळणार हेच आहे का? सकाळ झाली, उठा उठा. हा कोणी आहे का घरात? धनंजय माने इथंच राहतात का? धनंजय माने इथंच राहतात का? हा बघ नेमका पाऊस पण यायला लागलाय निघायच्या टायमाला. चला भेटू. काय काय बेरीज होती कशी? 16 + 1 + 6 7. मम्मीचा बर्थडे 7.
भारत माता की जय. केवढा बारीक आवाज येतोय ना, शांत 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 झाली आहे ना. कसं व्हायचं. जाऊ का. असू दे, चल बाय. टेम्परेचर यायच्या अगोदरच निघलोय, कारण टेम्परेचर काय जरा लवकर येत नाहीये. डोंट नो वाय. झेंडा लावला इथं, 1 दिवसाचा मेहमान. कूलंट कमी असल्यामुळे ना टेम्परेचर लवकर दाखवत नाहीये. कूलंट लय जास्त लीक होत होतं. ठीक आहे. बाय द वे, सकाळी जी राईड चालू केली होती तिला आहे ना आता मी कंप्लीट करायला चाललोय. 4 वाजता, संध्याकाळचे 4 वाजलेत. आता निघालोय मी घरी. दाखव टेम्परेचर. इथं दाखवतोय 4:30चा टाइम दाखवतोय. सॉरी, 6:30चा दाखवतोय. बिना चालवता चालतीये, तशीच चालवतोय. मला बालक लावा यार एक्स्ट्रा घेऊन ठेवायला पाहिजे. अरे बावड्या, टेम्परेचरच दाखवत नाहीये. काय सीन झालाय. आपण आपला आरामात जाऊया. बाय द वे, मी ऐकलं मामीकडून आलं डायरेक्ट 50 वरती आलं. 42ला येतं ते, डायरेक्ट 50 दाखवायला लागलं. बरं ठीक आहे, इट्स ओके. मामी मला म्हणत होती की 15 ऑगस्टच्या नंतर, म्हणजे आय थिंक 16 ऑगस्ट नंतर पासून आहे ना, जे नंबर प्लेटचे जे रूल आहेत ना ते अप्लाय केले जाणार आहेत. आता नंबर प्लेटचे रूल काय गरज आहे यार. मला जर स्कॅमर्स का स्कॅम करायला लागलेत हे सगळे. गव्हर्नमेंट आहे ना साली, ही गव्हर्नमेंटच स्कॅम करायला लागली आहे लोकांसोबत. आणि गव्हर्नमेंटनी केलेले स्कॅम हे दिसून येणार नाही ना कुणाला. आता स्कॅम का म्हणतो त्याच्या मागचं रिझन सांगतो. रिझन असं आहे, 2 व्हीलरच्या नंबर प्लेटसाठी वेगळी अमाऊंट आहे महाराष्ट्रामध्ये, 4 व्हीलरच्या नंबर प्लेटसाठी वेगळी अमाऊंट आहे महाराष्ट्रामध्ये, ॲज वेल बाकीच्या मोठमोठ्या गाड्यांचे तर आय डोंट नो अबाउट दॅट. पण गुजरातमध्ये ह्या सगळ्या गोष्टी स्वस्त आहेत का? रिझन काय आहे ह्या सगळ्या गोष्टींचा? गुजरातमध्ये काय ह्यांच्या घरचं प्रोडक्शन आहे काय? लिटरली यार, मी आहे ना अशा लेवलला येऊन पोचले ना आता मोदीबद्दल. मोदीला आहे ना दणकावला पाहिजे.
75ला तर टेम्परेचर आहे, 77ला आहे. जास्त डायरेक्टली इन्क्रीज तर नाही झालेला. प्लीज यार, या गव्हर्नमेंटचे ना स्कॅम बंद करण्यामध्ये ना कोणी तरी आहे ना सपोर्ट केलं पाहिजे. कुठं ना कुठं तरी आहे ना ह्या गव्हर्नमेंटचा जो अशा गोष्टी करण्यामधला जो हात आहे ना तो काढून घेतला पाहिजे, लिटरली काढून घेतला पाहिजे. गाडीला काय टो चाललाय. सेक्सी यार, बरं झालं बाईक वॉश केली. वॉश केल्यानंतर चांगला रिस्पॉन्स करायला लागली. बाई विदाऊट वॉशिंग नका चालवत जाऊ गाड्या. म्हणजे ज्यांना रेडिएटर आहे ऍटलिस्ट त्या गाड्या तरी नका चालवत जाऊ विदाऊट वॉशिंग. हे झेंडा जातोय का काय आता उडून. म्हणजे तसा पण झेंडा उडून गेला तरी काय राहिलं आता झेंड्याचं मला तेच कळत नाही. मला आपल्या भारताबद्दल आहे ना जी इज्जत रिस्पेक्ट होती ना ती नाही राहिलेली आता एवढी. एवढ्या सगळ्या म्हणजे झेंड्याबद्दल किंवा तिरंग्याबद्दल रिस्पेक्ट नाही राहिली असं नाहीये. जे लोक पॉलिटिक्समध्ये तिथं जाऊन खेळ खंडोबा करायला लागलेत ना आपल्या देशाचा, त्या गोष्टीबद्दलचा विषय हा. बट स्टील लोकांना ही गोष्ट कळणार कधी यार. आपण आपल्या भारताचं नाव डुबवतोय हे तुमच्या लक्षात का नाही येते मला ते नाही समजत आहे. मोदी सारख्या माणसाला आपण तिथं PM म्हणून बसवलंय, तो खरं देशाचे काय करून ठेवायला लागलाय ते तुम्हाला कळायला पाहिजे यार, लिटरली कळायला पाहिजे. एज्युकेशन स्कॅम पण बंद करून टाका यार. बोलण्याने काय फरक नाही पडणार. मी ऑलरेडी आहे ना या सगळ्या गोष्टींमध्येच अडकलोय असं झालं. हे लोक मला म्हणायला लागलेत काय यार या पॉलिटिक्सच्या गोष्टींमध्ये अडकून राहतोय म्हणून. बट कुणीतरी करायला पाहिजे ना यार, करा ना. आणि ह्याच्यासाठी नका करू की कुणाला PM बनायचंय, प्राईम मिनिस्टर कोणाला जर बनायचं असेल ना तर नका करू. देशाला जर सुधारायचं असेल ना, देशाची प्रगती जर पाहिजे असेल ना तर करा यार. नाहीतर तुम्हाला त्या प्राईम मिनिस्टरच्या ठिकाणी जो मोदी बसलाय ना त्याला पण लायकी नाहीये. सोड यार, तू काय एवढ्या गोष्टींमध्ये हायपर होत आहे. बरोबर राहते टेम्परेचर. मॉर्निंग असून ते 100+ जात होतं. अरे भाई वॉशिंगची खरंच गरज आहे गाड्यांना. म्हणजे रेडिएटर सारख्या गोष्टीला आहे ना वॉशिंगची गरज आहे. क्लीननेस पाहिजे ना, थंड ठिकाण झालं पाहिजे ते. Still 92. Very good, bro.
माझ्या एंजलकडे वळून नाही बघणार तर कुणाकडे बघणार मग. आजची राईड चालू झाली होती आपली सेंट्रल पासून. आय थिंक ज्या एरियाला सेंट्रल म्हणतात माझा भाऊ राहतो तिकडे. आणि खतम होणार धानोरी मध्ये. बाईकच्या टायरामध्ये हवा पण थोडीशी कमी असं फील झालंय मला. आय थिंक फील होत. येस बेबी. का माझं डार्लिंग इकडे टाकतोय. खरं खडे टोचतात ना असं वाटतं पायाला खडे टोचतात त्या लिटरली. असा जो आवाज येतोय ना टच 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 टच. होय 103 ला 104 ला. वाय 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 ब्रो. हे गाईस थंड हो. पहिल्या घेरवर एवढी. अरे 105. अरे गरम वाफा काय एवढं लागायला लागले. भयंकर गरम वाफ लागायला लागली. मला थांबून चेक करायला पाहिजे. 6व्या घेरवरती आहे. टेम्परेचर नॉर्मल नाही झालं. काय तरी लीक व्हायचा सीन परत चालू झालाय वाटतं. भाई हिला काय होतं ना झाडझूड 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 फील होतं माहिती का लिटरली. त्या स्प्लेंडरला कशाला ताप आलतोय एवढी. हळू घे. ते जास्त पळवायला नको म्हणून मी पळवाना झालोय नाही का. वायबल झाली होती गाडी मागच्या आता. मुद्दामून तापलतोय. मुद्दामून तापलतोय आहे का काय. है ये कहाँ से आया किसी के पास पड़ता है. ओ कोई यहाँ घर का है वैसा है तो टन टन टड़ा डड़ा डन टड़ा डड़ा डड़ा डड़ा. अरे येड्या आईला बोललो असता आता कंट्रोल.
ना झेंडा. 103लाच राहिलंय टेम्परेचर. काहीतरी घोळ नक्कीच होईल. माझ्या राईट लेगला आहे ना लय डेंजर गरम वाफा लागतात. एवढं डेंजर ना की म्हणजे चटके बसतात. खरं तर वातावरण एक नंबर चिल झालंय माहिती का. अशा वातावरणामध्ये ना राईड करायला मजा येते. जास्त नाही पळवायची. 100 80 100. पोरं कशी असतात ते. सेक्सी नजारा दिसतोय बे. भारताचा झेंडा आणि बॅकग्राऊंड काय सेक्सी दिसतोय. लुक भारी दिसतोय फक्त भाई झेंडाचा. तुझी तेवढी इज्जत राहिली नाही रे. इल्लय इज्जत इल्लय. मोदीने तुझी इज्जत खाल्लंय. तुझी इज्जत संपलंय. This is called blast, bro. पंच्याण्णव. झेंडा फडफडून फडफडून ते धागे निघले. असंच होणार एक दिवस आहे ना. फडफडत राहणार झेंडा आणि संपून जाणार. आले परत 101 माहिती का. 101 इज इनफ. तेवढं तर ठीक होतं. हे भाई पाऊस अच्छा गावात. भिजतोय भाई भिजतोय. आरामात चालव बे. खरंच आरामात चालव. रस्ते आपल्याला अवलादी आहेत. त्याच्यात लोक त्याच्यापेक्षा जास्त अवलादी आहेत. हा कमी झाला कमी झाला कमी झाला कमी झाला कमी झाला. वॉइजर वरती पूर्ण पाणी झालं माहिती का. ड्रॉप्स झालं. ड्रॉपलेट्स काय म्हणतो त्याला.
मी नाईट पॉईंट वरती राईड करतोय आज. 41 वा आणि 60 काय मॅटर रे, माझा स्पीड नव्हता वाटता. कहाँ से आया किसका है ये, किसी के पास पड़ता है तो यहाँ घर का है. अख्खा भिजलोय, अख्खा नाही म्हणजे भिजलोय बऱ्यापैकी. आपण हायवे कन्सिडर करतो, हायवे असा कसा आहे. 4 दिवस झालं बल्लेनं चालवतोय ना, वायफरची आठवण यायला लागली. असं मस्त वायफर मारला असताना वायझर वरती, हेल्मेटच्या वायझर वरती पूर्ण पाणी जमा झाले. सेम आपल्याला कार मध्ये बसल्यावर पाणी असेल ना काचेवर कसं दिसतं तसं दिसायला लागले मला. वायफर मारला. साऊंड करते यार. अटल टनल मध्ये मला हिला घेऊन जायला जर भेटलं ना तर मी खरंच जाईल यार. आणि पाऊस थांबायचं काय नाव घेणार नाहीये ब्रो. आणि हिला पण थांबवायचं माझं काय मन नाहीये ब्रो. भिजलो तर भिजलो. फुल फुलच पाऊस आहे ब्रो, थांबायला पाहिजे. तसं हेल्मेट भिजत नसल्यामुळे ना मला असं काय म्हणतात ते फील नाही होते की पावसात भिजतोय म्हणून. ठीक आहे, सगळे जिथं थांबतात तिथं आपण नाही थांबते. जरा 5-1 मिनिटं जरा साईडला कुठं थांबलो असतो, असं रोडला थांबण्यापेक्षा बरं झालं असतं. टाइम काय झाला आहे, 4ला निघलेलो ना वाटतं मी. 4:30, अर्धा तास लागला इथे यायला. 22 मिनिटं. हा पण पाऊस आहेच. हो बाबा तू शांत हो माझी एंजल. एंजल ही माझी परी आहे माझी. हो जरा हिला शांत पण होऊ दे. बाई मी अजून जर निघलो असतो ना पूर्ण भिजलो असतो. तसं भिजलोय मी 50% भिजलेलोच आहे. त्याच्यामध्ये काय तवा थांबलाय का रे? नाही थांबला. जर माझ्याकडे जॅकेट वगैरे कोणतं जर असतं ना मी गेलो असतो भाई, नसतं थांबलो. ओ भाई साब झाला सीन. कळलं का भाई? हळू 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 हळू. इथं थांबणं चुकीचं आहे.
इथं थांबणं चुकीचं आहे. लाईव्ह ऍक्सिडेंट झालाय भाई, लाईव्ह ऍक्सिडेंट. समोरासमोर खापकीने ठोकलाय. हो बघ, 3 गाड्या एकमेकांना ठोकल्यात. भाई साहब, बरं ह्या गाडीला जास्त काय नाही झालं, पण मागची गाडी आऊट झाली. भाई सीन असा आहे, पावसामध्ये आहे ना, ब्रेकचा अंदाजा घेऊन आहे ना गाडी चालवायला पाहिजे. ब्रेकचा समोरचा अंदाजा घेऊन गाडी चालली पाहिजे. आता ब्रेकलेस गाडी चालवणाऱ्यांना चांगलं माहिती असेल. मी तर ब्रेकलेस गाडी चालवतो, त्याच्यामुळे मला अंदाजा चांगला आहे की भाई जरी ब्रेक नाही दाबला तरी एक 50 मीटरमध्ये 100 मीटरमध्ये आपल्याला त्या गोष्टी कव्हरअप करता येतील. आणि समोरच्या गाडीचा अंदाजा घेण्यापेक्षा ना त्याच्या पुढच्या गाडीचा अंदाजा घेतला पाहिजे, कारण समोरची गाडी त्याच्या पुढच्या गाडीनुसार रिॲक्ट करणार. तर काय झालं, कसं झालं काय, डायरेक्ट खप्पीने ठोकलाय. समोरच्या पेक्षा जास्त मागच्याची भीती असती. हा ना, कधी कधी गाडी स्लो चालवणं रिस्की असतं, कधी कधी जास्त स्पीडने चालवणं रिस्की असतं. इन बिटवीन आहे ना, मिडल स्पीडने आहे ना गाडी चालवा, नो टेन्शन. भेंडी 110 ला टेम्परेचर पोहोचले. अरे कुलंट भाई, तू ह्याच्या पुढे जाऊ नको. मला तर वाटलं होतं 109 ला, पण 110 ला घेऊन आलंय. नाही 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 नाही. अरे बाबड्या, कूल हो, थोडीशी कूल हो. माझ्यासारखी हॉट झाली नुसती तू. सध्या मी कसं प्रत्येक गोष्टीवरती ना हॉट झालोय, चर्चेचा टॉपिक झालोय ना, तसा विषय चाललाय हिचा. अरे तुम्ही लायकी ठेवताय 40चा स्पीड ठेवा. अरे भंगारांना रोड नीट करा. छपरी साली गव्हर्नमेंट, सरकारच भंगारे. 40चा स्पीड लिमिटेशन्स 100% लावणार, पण जे ह्यांच्याकडनं लागल्या पाहिजे ना गोष्टी, त्या गोष्टीकडे यांचं लक्ष नाही लागणार. वर्षानुवर्ष झालं रोड असेच. रोड मध्ये सुधारणा आयुष्यात कधी येणार नाही. सिग्नलचे दंड आकारले जातील, तुमच्या नंबर प्लेट साठी तुमच्याकडनं पावत्या आकारल्या जातील, त्याच्यासाठी वेगळे दंड आकारले जातील. पण ह्यांच्याकडनं तुम्ही कोणती अपेक्षा करू नका. भेंडी सगळ्यांनी मिळून जर असा विचार केला ना की भाई ह्यांच्याकडे आपल्याला तोपर्यंत ह्यांना टॅक्स नाही दिला पाहिजे, जोपर्यंत ह्यांचे रस्ते नीट नाही झाले पाहिजे, तोपर्यंत ह्यांना निवडून नाही दिलं पाहिजे, जोपर्यंत ह्यांनी पूर्ण सगळ्या जनतेच्या सगळ्या डिमांड पूर्ण नाही केल्या पाहिजे. आता सगळ्याच म्हणतोय, ह्याचा अर्थ असं नाही की सगळ्या 100%. कुठल्या ना कुठल्या गोष्टीला कुठल्या गोष्टीवरती कॅप राहणारच. पण निवडून तर तेव्हा दिलं पाहिजे जेव्हा तुम्ही काम करताय, करून झालात, त्याच्यानंतर तुम्ही पुढं मग त्याला मेंटेन करा. आणि ते गोष्टी ज्या केलेल्या आहेत ना, त्या पुढच्या 5 वर्षासाठी मेंटेन करण्यासाठी तुम्हाला निवडून द्या. असं जर तुम्ही करत असाल, मला तर असंच वाटतं भाई, जो कोणी निवडून येतो ना, तो निवडून चांगल्या गोष्टी करण्यासाठी नाही आला पाहिजे. चांगल्या गोष्टी ज्या केलेल्या आहेत ना, त्या मेंटेन ठेवण्यासाठी निवडून आला पाहिजे. भाईसाहेब, लाईव्ह ऍक्सिडेंट झाला माझ्या डोळ्यासमोर. एकशे 11. अरे हे तर वाढतच चाललंय. रिक्षाचं नाही, ह्याचं कॉम्पिटिशन चालू आहे. कोण जिंकते? जिका कोणी तरी जिका, बैला सारखे नाका चालू.
रिंग रिंग रिंगा रिंग रिंग रिंगा रिंगा रे रिंग रिंग रिंगा रिंग रिंग रिंगा रिंग रिंग रिंगा रिंगा रे. अरे घातल्यात पायात भिंगऱ्या, पळते नुसता इकडून तिकडं. आयला लय भंगारपणा काहीतरी करायला लागलं. फॉर्च्युनर अशी वेगळी का दिसती येड्यावानी. नंबर आहे तर जरा जास्तच मोठ्या टाईप मध्ये टाकल्यासारखं वाटतं. आणि मागणं भेंडी फॉर्च्युनर वाटाणा झाली होती. फॉर्च्युनरचा लुक घालून टाकलाय राव. इज्जत ठेवा जरा इज्जत. मला फॉर्च्युनर म्हणण्यासारखी नाही ठेवली रे. मेंटेनेंस बढ़ाओ. पोलिस का थांबली? VIP मोमेंट होणार आहे वाटतं. नक्कीच, त्याशिवाय नाही. मागच्या वेळेस जो VIP मोमेंटचा सीन माझ्यासोबत झाला होता ना, तो यावेळेस व्हायला पाहिजे. भेंडी यांची सच्चाई दाखवतो मी काय चाले. VIP मोमेंटच्या नावाखाली पब्लिकला काय त्रास देतात ना, ते मी तुम्हाला दाखवून दिलं असतं. मागच्या वेळेस जर मी एंजलवरती असतो आणि व्लॉग बनवत असतो तर. यार दुनिया खराब झाली आहे. काय बोलणार आणि किती बोलणार तू. बाबा 113. प्लीज यार डाऊन जा, डाऊन जा, डाऊन जा. टेम्परेचर प्लीज डाऊन जा. 110 आलं. गाडी जर पळवली ना तर ही गाडी ओके मध्ये टेम्परेचर कव्हरअप करत राहणार. हळूहळू जर चालवली ना तर एवढी जास्त हीट होत राहणार, तिला ऑक्सिजन भेटणार नाही. जाळ्याचा वास येतो यार काहीतरी. थोडा वेळ थांबू का हिला कूल होईपर्यंत. पुढं थांबायला लागेल मी. हिचं कुठं थांबू? लिटरली वास येतोय. वायर बिअर नाही ना कुठली जळी. कारण माझा राईट लेगला आता जास्त झटका बसायला लागला. मागासपेक्षा जास्त झटका बसायला लागला आता उजव्या पायाला.
गाय. 113ला परत पोचले. एकशे 15 भाई ओव्हरहीट झाली आहे गाडी. डायरेक्ट तिथं मला ब्लिंक दाखवायला लागलं होतं. 115ला टेम्परेचर पोहोचलं, गाडी ओव्हरहीट झाली. नाही 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 नाही, कुठेतरी मला थोडीशी थांबवायला लागेल. ओव्हरहीट. असल्या ट्रॅफिक मध्ये अपेक्षा तरी काय करणार आहे अजून. बघ 116 आईच्या गावात ती हीट बघ, डायरेक्ट ब्लिंक करायला लागले तिथं. नाही यार, तुला थांबायला लागणार आहे. विषयच बंद करून टाक भाई. मला कसं तरी फील व्हायला लागले, एवढी जास्त हीट जर झाली गाडी. साईडला थांबायची म्हणून मी आपल्या एक साईडला आले. 112 113 112 113. एकदा चेक करूया कूलंटचं काय आहे का. ओ भाई साहब, हो कूलंट. निखिल, कूलंटचा सीन बापरे. कूलंटची पिचकारी लागली आहे आईज कूलंटची. अरे काय यार हे करून ठेवलंय. कूलंट संपणार आहे कसं, रोडवरती पसरलंय कूलंट. हे सिरी, कॉल निक. हॅलो, ऐक ना निखिल. अरे कूलंट अख्खं संपलंय, मला असं वाटायला लागले. नुसत्या पिचकाऱ्या अख्खं त्या जाळीवरती पण पसरले. तरी सुद्धा मी वॉश केली अख्खी क्लीन. सगळं जाळीवर पसरलंय, सगळ्या गाडीवरती पसरले, खाली रोडवर पण पसरले. थांबलोय मी तर. आणि टेम्परेचर लगभग 116 डिग्रीला पोचलंय. आता मी हाय खडकीमध्ये, आणि हळू चालवलं ना तर जास्त विषय होते. हा, काय करायचं आता मग. थोडा वेळ थांबतो, जरा हिला कूल डाऊन करतो आणि येतो मग. ठीक आहे. गाइज, बॅड न्यूज. एंजल, काय करू यार मी तुझं एंजल. आवाज ऐकवतो तुला मस्त पैकी. जास्त नाही करू शकणार मी, कारण नाही पब्लिकचं नाही सीन, ते जरा कूलंट लीक होते त्याच्यामुळं. नॉर्मल कर. काय नाव आहे तुझं? ओम. मला असं वाटलं होतं ओमकार म्हणतोयस का काय. बर चल ठीक आहे, कर सबस्क्राईब. लक्षात राहील. एकदा बघून घे नीट, कारण हे पूर्ण टाकलं तर येत. चल बाय. मी ऍक्च्युली गाडी ओव्हरहीट होती म्हणून थांबलो होतो. भाऊ आला, गाडी थांबवली, मस्त हेल्मेट बिल्मेट ठेवलं आणि आला. म्हटलं माझी ड्रीम बाईक आहे. मला हळू नाही चालवता येणार आता, कारण सिनाचं टेम्परेचर जरा जास्त ओव्हरहीट करायला लागली आहे. आणि ओव्हरहीटिंगमुळे मग जरा काहीतरी इश्यू वाढू शकतो. त्यापेक्षा थोडीशी पळवलेली बेटर राहील.
रश नाही ड्राईव्ह करायची मला, पण मला थोडासा स्पीड मेंटेन करायचा आहे बस. लगेच 90ला पोचली यार अर्ध्या मिनिटामध्येच. ट्रॅफिकच एवढं आहे की करणार तरी काय बिचारी. $97 100+ व्हायच्या अगोदर जरा पळव. एकशे 4. एकशे 5. रोडची हालत आहे. एकशे 6. नेव्हर माइंड. 116 पर्यंत जाते. 106ला तसं मी नॉर्मलच म्हणू शकतो. का ब्लॉकेज दिलाय. कारवाले ना भांगार सायले ना इकडून ना तिकडून मधूनच गाडी चालवते. चालवणं थोडीशी साईडनी आणि छपरी चल नाही. सरळ जायसाठी सिग्नल कधीच सुटलाय.
112. गाडी काय आता बंद करू मी. एकशे 17. भाई ह्याचं प्रत्येक टायमिंग नंतर एक 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 टेम्परेचरची आहे ना लेवल वाढायलाच लागली. काय करू याचं मी. जी लाईट कंटिन्युअसली ब्लिंक मध्ये असायची ती लाईट कंटिन्युअसली लागून राहायला लागली. ही लाईट ही ब्लिंक असते ती कंटिन्युअसली लागून राहते. मग काय ना काहीतरी ना कांडीस. हे चल ना लवकर. हवा द्या गाडीला माझ्या. हवा द्या. 17. बापरे मला तर टेम्परेचरकडे बघायची इच्छा आहे ना. कमी जा ना प्लीज. 16. मला वाटतं हिला डायरेक्ट घरीच नेतं. आधी मध्ये कुठे थांबायलाच नाही. विचार करत होतो गोडाऊनला जायचा. एकशे 8. जेवढी हवा लागेल ना तिला तेवढं ते ऑक्सिजन ब्रीथिंग वाढते. अरे जाऊ द्या रे.
लागतात ना, मला लय मजा वाटते. एकशे 19. अरे गाडी रात्री साईडला लावू म्हटलं होतं राव मी याला. हाय लिहून आले. फर्स्ट टाइम आहे ना टेम्परेचर हाय लिहून आले. गाडी घेतल्यापासून फर्स्ट टाइम हाय टेम्परेचर. जस्ट बिकॉज ऑफ वन थिंग. चलो गाइस, गुड बाय. बॅड न्यूज सोबत गुड बाय. गणपती बाप्पा मोरया. गोल्या क्या कर रहा? बरं लॉक तरी नाही. क्या रे गोल्या, किधर गया था? क्या एंडी कर रहा है? निखिल किधर है? निखिल ही गाडी जड फील व्हायला लागली आता मला. पिचकारी भी आना बंद हो गया अभी तो. खत्म. हाँ घूमने गया था मैं. या क्या रुक लगाने दे. ही गाडी जेवढ्या इझी वरती चढती नाही तर तेवढी डॉमिनर नाही इझिली वरती चढत. इन्स्टा आयडी आहे गाईज माझा, फॉलो करा. चलो बाय, गुड नाईट.